मतदाराचे एकच ओळखपत्र असणं व त्याने एकाच मतदान केंद्रात नियमानुसार मतदान करणं अभिप्रेत आहे। त्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशनानुसार मतदार यादीचा विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम SIR प्रत्येक मतदारसंघामध्ये राबविला जातोय। त्या अनुषंगाने अमरावतीमध्ये निवडणूक विभागाकडून मतदार यादीच्या पडताळणी संदर्भातील कामकाजाबाबत अमरावतीचे आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी BLO पर्यवेक्षकांची सभा घेऊन विस्तृत माहिती जाणून घेतली आहे। अमरावती नवीन तहसील कार्यालय येथे झालेल्या निवडणूक विभागातील BLO पर्यवेक्षकांच्या सभेला आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या समवेत महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके, अमरावतीचे उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, अमरावती तहसीलदार विजय लोखंडे, नायब तहसीलदार निवडणूक राजेश ढवणे, नायब तहसीलदार सुनील रासेकर, निवासी नायब तहसीलदार डॉक्टर कृष्णा गाडेकर, नायब तहसीलदार महसूल टीना चव्हाण आदींसह निवडणूक विभागातील जवळपास 31 BLO पर्यवेक्षक यांची उपस्थिती होती। निवडणूक आयोगाच्या निर्देशनानुसार मतदार यादीचा विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम SIR अंतर्गत अमरावतीमध्ये वर्ष 2002 च्या मतदार यादी यासोबत सध्याची वर्ष 2024 च्या मतदार यादीची पडताळणी करून मॅपिंग करण्यात येत आहे। यामध्ये मतदार केंद्रस्तरीय अधिकारी BLO मार्फत ऑनलाईन पद्धतीने अथवा मतदारांच्या घरी जाऊन मॅपिंग केलं जात आहे। अमरावती विधानसभा मतदारसंघात मतदारांचे जास्तीत जास्त मॅपिंग करण्याकरिता 322 BLO कार्यरत असून त्यांच्याकडून सदरचे काम पूर्ण करून घेण्यासाठी 31 BLO पर्यवेक्षक नेमण्यात आले आहे। अमरावतीमध्ये निवडणूक विभागाकडून मतदार यादीच्या पडताळणीचे काम जवळपास 53% झालं असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी दिली आहे। तसेच मतदाराचे नाव 2002 च्या मतदार यादीत नसेल तर त्याचे आईवडील आजी आजोबा यांचे नाव एसिनेट ॲपद्वारे शोधून यांचे 2002 मधील मतदारसंघ क्रमांक, मतदान केंद्र क्रमांक व अनुक्रमांक असा हा तपशील तपासून मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे, असंही यावेळी सांगण्यात आलं। दरम्यान सभेला उपस्थित सर्व BLO पर्यवेक्षकांनी आपल्या अधीनस्थ येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व त्यांनी मतदार यादी भागप्रमाणे बूथवाईज केलेले मतदार मॅपिंग बाबत माहिती दिली आहे। बहुतांश मतदार यादी भागमध्ये 50%हून कमी मॅपिंग झाले असल्याचं समोर आलं असता आमदार महोदयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। या संदर्भात BLO कडून अपेक्षित काम होत नाही, ऑनलाईन नावे मिळत नाही, तसेच घरोघरी गेल्यास मतदारांकडून प्रतिसाद मिळत नाही, अशा अनेक अडचणी येत असल्याबाबत पर्यवेक्षकांनी आमदार महोदयांना अवगत केलंय। यावर आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी सूचित केलं की मतदार यादी पडताळणी करण्याचं काम हे संबंधित मतदान केंद्रस्तर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पूर्ण होणं अपेक्षित आहे। यासाठी संबंधित पर्यवेक्षकांनी BLO कडून सदरचं काम जास्तीत जास्तपणे पूर्ण करण्यात यावं, याबाबत प्रचार प्रसारावर सुद्धा लक्ष देऊन मतदारांमध्ये जागृती करावी। तसेच ज्या BLO चे मॅपिंगचे काम 50%पेक्षा कमी आहे त्यांना नोटीस बजावून सदर प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासंदर्भात सूचना करावी, अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, याबाबत सुद्धा BLO यांना कळविण्यात यावं, अशा सूचना आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी बैठकीतून दिल्या आहेत। निवडणुकांदरम्यान फेक मतदान व बोगस मतदान सारखे प्रकार होऊ नये म्हणून मतदाराचे एकच ओळखपत्र असणं व त्याने एकाच मतदान केंद्रात नियमानुसार मतदान करणे अभिप्रेत आहे। यासाठीच निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम SIR राबविला आहे। त्या अनुषंगाने निवडणूक विभागाकडून मतदार यादीच्या पडताळणी संदर्भातील प्रक्रिया तातडीने व गतीने पूर्ण करण्यात यावी, अशी सूचना आमदार महोदयांच्या वतीने करण्यात आली आहे। बैठकीला श्री यश खोडके यांच्या समवेत अमरावती तहसील कार्यालय निवडणूक विभागातील कर्मचारी तसेच BLO पर्यवेक्षक उपस्थित होते।